फेस योगा करण्याच्या मागचं कारण हे होतं, की आपल्या स्वतःसाठी सर्वात पहिले मेन म्हणजे. नंतर इतरांना. स्वतःला फायदा झाला तर आपण इतरांना ते सांगू शकतो. मग स्वतःमध्ये काय हे घ्यायचं होतं, काय फायदा करून घ्यायचा होता स्वतःसाठी. तर आम्हाला आता 10 जणींचा आमचा ऑफलाईनचा ग्रुप होता. त्याच्यापैकी सगळ्यांना वेगवेगळे अनुभव आले, वेगवेगळ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे ग्लो दिसले. आणि मेन म्हणजे मला पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होता. तर त्याच्यासाठी मॅडमांनी मला खूप सारं काही सजेस्ट केलेलं, पॅक सजेस्ट केले, फेस पॅक. त्याच्यानंतर कुंकुम आणि दुसरं म्हणजे मला फाय लाईनचा जो प्रॉब्लेम होता, की मेकअप केल्याच्या नंतर किंवा मेकअपच्या अगोदर इकडे सगळ्या फाय लाईन्स यायच्या. साधं फाउंडेशन जरी लावलं, तरी समोरच्याला कळायचं की हिने चेहऱ्याला काहीतरी लावलेलं आहे. तर जेव्हापासून मी फेस योगा केला, जो 15 दिवसाचा आपला क्लास मॅडमांकडे केला, त्याच्यानंतर मी घरी पण ते करायला लागली. तर या फाय लाईन्स माझ्या बऱ्यापैकी कमी झाल्या. आणि माझ्या आईजवर ना इकडे असा फुगीर भाग होता. त्याला आपण काय म्हणतो? पफी आईज. हां, पफी आईज. तर जेव्हा ते आईजचा जो योगा केलेला होता, त्याच्यामुळे ते पफी आईज सुद्धा माझे कमी झालेले. आणि खूप सारा ग्लो मला चेहऱ्यावर वाटायला लागलेला आहे. तर म्हणजे हा फरक मला जाणवला. 15 दिवसांचा कोर्स केला तर आम्ही सगळं म्हणजे आता प्रॅक्टिस करून राहिलो मॅडम, म्हणजे रेग्युलर नाही होते थोडंसं, पण मी पूर्ण प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करेल. आणि जसं आपण बाकी योगा केला तसा, पण ज्यावेळेस केला त्यावेळेस खूप छान वाटलं असं. 15 दिवसामध्ये जवळपास मी 10 एक दिवस तरी केला. माझे खूप पफी आईज आहे, मला त्याच्याकरता तो रेग्युलर करायचाच आहे. थँक्यू. बाकी तुम्ही खूप छान शिकवलं, म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या क्युरीज होत्या त्या फार क्लिअर झाल्या आमच्या, आणि आम्हाला व्यवस्थित छानपैकी कळाला हा फेस योगा. आणि मॅडम ते इतकं छान रुजवल्या गेलेलं आहे, तुम्ही जे सांगितलं ना, इतकं छान रुजलंय ते मनामध्ये. की असं गाडीवर वगैरे ते रिव्हिजन करत असतो आम्ही. जेव्हा गाडीवर जातो, तेव्हा काय काय आहे असं चालू असतं रिव्हिजन. म्हणजे क्लास घेताना बरोबर परफेक्ट लक्षात राहील, की आता याच्यानंतर काय घ्यायचं. हरिओम मॅम. हरिओम. या योगामुळे मला चेहऱ्यावरचे लिम्फेटिक जे पॉइंट्स होते ते चांगलेच कळले. आणि आजवर आसन प्राणायाममुळे शरीराचं आपण शुद्धी करत होतो, मात्र चेहऱ्याची शुद्धी काही विशेष करत नव्हतो. आणि ती या योगाद्वारे आपल्याला चांगलीच कळली. त्याचा चांगला फायदाही झाला. ओके. स्पून योगा तर चांगलाच इफेक्ट जाणवला. जे गालावरचं स्वेलिंग होतं, खालचं होतं, ते पूर्णच गेलं. आणि आयसाठी पण मी रोज करते, तर माझा डोळे दुखायचे, चूळ करायचे, ते कमी झालं. बरं. थँक्यू मॅम. थँक्यू. हा, फेस योगामुळे सर्वप्रथम म्हणजे मला सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं, की माझ्या क्लिनिकमध्ये मला याचा खूप जास्त फायदा झाला. म्हणजे मला पण फायदा आहे. मी पहिले स्वतःवर ट्राय केलेलं, की ज्या दिवशी मॅडमनी शिकवलं त्याच दिवशी मी माझे जे असिस्टंट आहे, माझ्यासोबत जी नेहमी सोबत असते, मी तिच्यावर हा प्रयोग केलेला पहिले, की आपल्याला करता येतं की नाही, स्टेप्स समजल्या की नाही समजल्या. तर ऍक्च्युली त्या लेडीजनी तिच्यानंतर अजून 2-3 पेशंट माझ्याकडे घेऊन आले, की मॅडम फक्त मसाजच करता. म्हटलं मसाज मी करत नाही. तर आपण एक फक्त ट्रायल बेसिसवर केलेलं आहे. तर ऍक्च्युली त्यांचा हेडेक 3 दिवसापासून होता त्या दिवशी, म्हणजे त्याच्या बिफोर हे करायच्या आधी. तर त्यांना त्याचा खूप जास्त फायदा झाला आणि त्यांचं हेडेक लगेच इन्स्टंटमध्ये कमी झालं. मग फक्त मी फेस योगाच जी आपली जी एक्सरसाइज, जी मसाज जी सांगितली होती मॅडमने, तेवढीच एक फक्त ट्राय केलेली पहिले. म्हणजे हा माझा पेशंटचा एक्सपिरियन्स आहे. आणि माझा स्वतःच्या एक्सपिरियन्समध्ये तर मॅडमनी ज्या छोट्या छोट्या क्वेरीज सांगितलेल्या आहे, किंवा म्हणजे माझ्या ज्या क्वेरीज होत्या आणि त्यांनी जे क्ल्यूज सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे एकदम त्या क्वेरीज सॉल्व्ह झालेल्या आहेत. आणि माझा कंटिन्यू प्रवास असतो, तर प्रवासामध्ये वॉटरिंग आईज होत असतात. तर तो पण प्रॉब्लेम बऱ्याच अंशी मला सॉल्व्ह झालेला आहे. असं वाटत होतं की मला डोळ्याची ॲलर्जी वगैरे आहे की काय, असं वाटायचं मला प्रवासात कधी कधी. कारण मग चूळ अशी व्हायला लागली की चालू होऊन जायची, एक 10 मिनिटं 15 मिनिटं. पण मग आता तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. थँक्स मॅडम. आणि पुढे मी हे सराव आणि कंटिन्यू चालू ठेवेल. आणि म्हणजे शिकवू पण शकेल, काही असा प्रॉब्लेम नाही. क्वेरी असली तर तुम्हाला विचारेल. नक्कीच. थँक्यू. मार्ग खूप छान पद्धतीने तुम्ही फेस योगाचं हे सेशन घेतलेलं आहे मॅम. तर खूप इफेक्ट दिसतोय स्किनवरती पण.
पण. आणि तुम्ही ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या, पाणी जास्त प्यायचं, त्याच्यानंतर आहाराबद्दल सांगितलं की आहार कसा हवा, झोप घ्यायची व्यवस्थित, त्याच्यानंतर खूप इफेक्ट दिसतो आहे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या आणि जे फॅट असतील किंवा ऑइल कुठल्या याला कोणतं ऑइल यूज करायचं, तर त्याचा पण खूप छान इफेक्ट दिसून येतो. मी फेस योगा करायच्या आधी म्हणजे माझं पार्लरचं वगैरे झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हणजे मसाज वगैरे बऱ्यापैकी माहिती होती, पण जे एक्सरसाइज होत्या सगळ्या ज्या त्या नव्हत्या माहिती. आणि नवीन त्याच्यामध्ये आपलं स्पून वगैरे ते नवीन सगळी माहिती मिळाली. आणि परत अजून जे मॅडमनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात, छोटे छोटे जे फेस पॅक वगैरे घरगुती जे सांगितलं ते फॉलो करायला पाहिजे, हे लक्षात आलं. कारण आपण कसं म्हणजे माहिती असलं तरी ते हे करत नाही, पण त्याच्यानंतर काय इफेक्ट होणार आहे किंवा कशासाठी ते योग्य आहे. आता कच्चं दूध वगैरे आपण नेहमीच हे करतो, पण असं कधी आपण लक्ष नाही देत त्या गोष्टींकडे. तर फेस योगामुळे ते थोडंसं आता म्हणजे अंमलात आणू आपण असं, त्याच्यामुळे फरक पडेल. आणि कसं आहे नैसर्गिक गोष्टी जेवढ्या हे केल्या तेवढं चांगलं आहे असं. तर त्याच्यामुळे फेस योगाचा चांगलाच फायदा झाला. आणि मला जास्त करून अजून ते मेडिटेशन याचं पण खूप आवडलं, म्हणजे मॅडमांनी ते पण त्याच्यामध्ये घेतलं. तर ते त्राटक वगैरे ते पण चांगलं बऱ्यापैकी म्हणजे अजून लक्षात आलं अजून. म्हणजे कॉलेजला तर झालेलंच होतं आपलं, पण इथे घरी शांततेत आणि व्यवस्थित हे झालं ते. मॅडमांनी जे घेतलं ते योग निद्रा वगैरे, तर त्याचे पण आपल्याला फायदे आहेत, म्हणजे चेहऱ्यावर त्याचा सुद्धा हे होऊ शकतो, हे लक्षात आलं. त्याच्यामुळे छान वाटलं 15 दिवस आणि मॅडमांनी छान घेतलं. थँक्यू मॅडम. थँक्यू. फेस योगावरला माझा बेस्ट पार्ट मॅडम आवडचा फेस एक्झरसाइज. केव्हाही करा, पाणी पाणी घ्या, गाल बोलून एक्झरसाइज, ती फिश पोज, मला मजा येत, मला ते करता करता मजा येत होती. आणि असं नाही त्याला काही पाणी बाउल घ्यायचं नाही, गरम पाणी घ्यायचं नाही, मॉइश्चरायझर पाहिजे नाही, बॉटल घेतली पाण्याची, केव्हाही करा, जेव्हा पाणी पिताय तेव्हा करा. आणि छान मजा एन्जॉय 15 दिवस हसत खेळत गेले. आणि शिकवण्याची पद्धत, त्याच्यामुळे असं वाटतं की मॅडमचं अजून काही असलं तर ते शिकावं, अजून काही असलं तर ते की तुमचं ते कधीपासूनच तुमचा नंबर सांभाळून ठेवलाय, लिहून पण ठेवलाय 2-3 डायऱ्यांमध्ये की आपला फोन काही झाला, मिस झाला तर मॅडमचा नंबर आपल्याजवळ पाहिजे. आणि मॅम तुमची स्माइल इतकी छान आहे ना की असं वाटतं, म्हणजे तुमच्या स्माइलकडे बघितलं असं वाटतं की फेस योगा झाला. बघत असताना मॅडम की आपला गुरु असा असावा किंवा काय, म्हणजे असं असतं ना, तर असं वाटतच नव्हतं मॅडम की म्हणजे की म्हणजे असं वाटत होतं की असं मित्रमैत्रिणीसारखं शिकतोय का काय, असं वाटत होतं.